लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आता आपल्याला मालिनी काकूंनी काव्याला जे काही चॅलेंज दिलं आहे त्यामुळे पार्थ आणि काव्यामध्ये हळूहळू पहिल्याहून किंबहुना कितीतरी पटींनी जास्त चांगलं स्ट्रॉंग रिलेशनशिप बिल्ड होताना दिसणार आहे। आता नेमकं ते कसं जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे की मालिनी काकूंनी काव्याला सांगितलं आहे की दिला तुला मी वेळ, पण या वेळामध्ये तू सिद्ध करून दाखवायचं की तुझं आणि त्या मुलाचं आता काहीसुद्धा सुरू नाही आहे। त्याबरोबर पुढे त्यांनी असंही सांगितलं होतं की तू पार्थपासून लांब राहायचं, पार्थच्या आजूबाजूला सुद्धा फिरायचं नाही। आणि पार्थला सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की पार्थ रे काव्याला अभ्यास करताना डिस्टर्ब होतं, तर मग सध्या तिला गेस्ट रूममध्ये शिफ्ट होऊ दे, म्हणजे प्रत्येक गोष्टी तुमचं दोघांचं कसं वेगळं वेगळं होतं ना सगळं। आता तुझी कामांची वेळ, तिच्या अभ्यासांची वेळ, परत तुझी झोपायची वेळ, तिची झोपायची वेळ, सगळं वेगळं आहे। म्हणजे ती झोपत नाही हल्ली रात्री फारशी, ती अभ्यास करते रात्रीचा। रात्री कसं वातावरण शांत असतं, अभ्यास करायला मन चांगलं लागतं, आणि तू झोपतोस आणि त्यात तुला घोरायची सवय आहे, त्यामुळे बिचाऱ्या काव्यातला सगळं डिस्टर्ब होत असेल ना। आणि जेव्हा ती सकाळी झोपते कधीतरी, तेव्हा तू आवरावर करताना आवाज होत असेल, तेव्हा तिला पण उठायला होतं ना, म्हणून म्हणते तिला होऊ दे गेस्ट रूममध्ये शिफ्ट। त्यावर पार्थ म्हणतो ठीक आहे आई, जर काव्यांची तशी इच्छा असेल तर माझी काही हरकत नाही आहे। काव्या, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता। एवढं बोलून आता पार्थ हा लगेचच तिकडनं आवरायला जातो, कारण पार्थला जरा वाईट वाटतं काव्याचा हा डिसिजन ऐकून। आता पार्थला तर हे माहीत नाही आहे की हे काव्याने ठरवलेलंच नाही आहे, हे मालिनी काकूंनी स्वतःहूनच आपोआप ठरवून घेतलं आहे ते। त्यानंतर आता पार्थ हा संध्याकाळी काव्याला विचारत असतो, काय हो तुम्ही गेस्ट रूममध्ये शिफ्ट होत होतात ना, मग? त्याबरोबर काव्या सांगत असते हो व्हायचं आहे ना, तेच म्हणजे फक्त स्टडी मटेरियल शिफ्ट करायचं आहे, बाकी फार काही शिफ्ट नाही करावं लागणार। म्हणजे त्यावर पार्थ म्हणतो काय झालं आहे का काव्या, काही लपवत आहे का माझ्यापासून? त्यावर काव्या म्हणते मी काय लपवणार। त्यावर पार्थ तिला सांगत असतो नाही, नसाल लपवत तरी वेल अँड गुड, पण जर काही लपवत असाल तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, कितीही मोठी गोष्ट असली तरीसुद्धा मला सांगा, कारण तुम्हाला चांगलं माहिती आहे। आणि जरी तुम्हाला माहीत नसेल तर विचारा आईला किंवा जीवाला, किंवा आता युगसुद्धा आला आहे ना त्याला हवं तर विचारा, मला खोटं बोललेलं आणि गोष्टी लपवलेल्या आवडत नाही। त्यावर काव्या म्हणते तुम्ही हे मला का सांगताय? त्यावर पार्थ सांगत असतो एकदा लहान असताना युगने असंच माझ्याशी खोटं बोलायचं, मस्करी करायची ह्या हिशोबाने का होईना, पण त्याने माझी महागडी बुटं तोडली, अक्षरशः माझ्या बुटाचं सॉल काढलं, आणि आधी त्याने थोडे दिवस माझ्याशी खोटेपणा केला, मला खोटं सांगितलं आणि मला ते खरं वाटलं। आणि जेव्हा मला त्याच्याच मित्राने सांगितलं की पार्थ दादा तुझी बुटं तुटली नाही रे, युगने आणि मी मिळून तोडली, तेव्हा मला खरं कळलं की युगने ही मस्ती केली होती। त्यामुळे माझ्याशी खोटं बोलू नका, कारण त्यावेळेस युगला विचारा मी त्याला काय शिक्षा दिली होती। तर आता इकडे मालिनी काकू या नंदिनी काव्याबरोबर विचित्र वागतायत ही गोष्ट रम्या आणि वसुहत्याने नोटीस केलेली असते, पण त्या दोघींना कळत नसतं की नेमकं मालिनी असं विचित्र वागते तरी का काव्याबरोबर। तर रम्या म्हणत असते आई अगं तू कशाला एवढा विचार करतेस, जर विचित्र वागते मालिनी मामी त्या काव्याबरोबर तर ही आपल्यासाठी तर चांगली प्रॉफिटेबल गोष्ट आहे ना, मग याच्यात काय विचार करण्यासारखं आहे। त्यावर रम्याला ती सांगत असते तुझं कसं आहे माहिती आहे का रम्या, जर प्रॉफिट होत आहे तर तू तितकंच बघतेस, पण जर 50% प्रॉफिट आपल्याला एखाद्या गोष्टीतून येत असेल ना, तर त्याच्यातून 99% प्रॉफिट कसं येईल ना ते मला बघायची सवय। त्यावर आता रम्या म्हणत असते आई तुझा बिझनेस राहू दे, मला फक्त एक्सप्लेन कर नेमकं तुझ्या डोक्यात काय सुरू आहे। त्यावर वसुहत्या तिला म्हणत असते अगं मूर्ख मुली, जर आत्ता मालिनी ही त्या काव्यावरती चिडली आहे तर त्याचं कारण काय आहे हे जर आपल्याला कळलं तरच आपण त्याला खतपाणी घालू शकतो ना, तरच आपल्याला आगीत तेल ओतता येईल। पण जर आपल्याला त्यांच्यात काय बिनसले नेमकं हे कळलंच नाही तर आपण त्याच्यावरती काही आणखीन उपाय करू शकतो का? त्याबरोबर रम्या म्हणत असते हो गाई, याचा मी विचारच केला नव्हता। त्यावर आता रम्याला वसुहत्या सांगत असते म्हणूनच तर मी तुझी आई आहे, अगं किती पावसाळे जास्त बघितलेत मी तुझ्यापेक्षा, ते उगाच का? त्याबरोबर मूर्ख रम्या ही सुद्धा होकार देते या फालतू गोष्टीसाठी।
तर आता वसुहत्या म्हणत असते, आता काम करता करता जरा आजूबाजूला सुद्धा लक्ष ठेवायला सुरुवात करायची पुन्हा पूर्वीसारखी. बघूया नेमकं सासू सुनेमध्ये बिनसलंय तरी काय, कारण जोपर्यंत आपल्याला यांच्यात काय खटके उडालेत हे कळणार नाही तोपर्यंत आपल्याला पुन्हा पूर्वीसारखं होण्याची काही संधी मिळणार नाही. कदाचित आपल्यासाठी या सगळ्यामध्ये एखादी संधीसुद्धा चालून आलेली असू शकते. त्यावर रम्या म्हणत असते, आई पुरे झाला, उगाचच्या उगाच खूप जास्त स्वप्न बघू नकोस. वसुहत्या सांगते, तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर. तर इकडे पार्थ हा काव्याला सांगतो, 1 मिनटं थांबा. काव्य विचारते, आता काय? पार्थ तिच्या हातामध्ये त्यांचे ते कपल वॉच देत म्हणतो, हे घ्या, हे तुमचं घड्याळ आणि हे माझं घड्याळ चालू आहे याचा सिग्नल तुमच्या घड्याळाला येत राहील आणि तुमचं घड्याळ चालू आहे ह्याचा सिग्नल माझ्या घड्याळाला येत राहील, पण कधी जेव्हा तुमच्या ह्या हातात हे घड्याळ असेल तेव्हा. त्यामुळे हे घड्याळ तुम्ही हातात किती घालता, कधी घालता हे मला कळत राहील. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ही जी घड्याळं आहेत ती हाताच्या नाडीवरती चालतात, त्यामुळे लक्षात ठेवा, घड्याळ बंद पडलं की मी सुद्धा बंद. त्याबरोबर काव्या पार्थच्या तोंडावरती हात ठेवते आणि असं काहीतरी नका बोलू असं सांगते. त्यावर आता खरं तर पार्थ गमतीचा भाग म्हणून हे बोलत असतो, पण काव्या सिरियसली घेते. पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, जाताय ना तुम्ही, जा, तुम्हाला काही मदत हवी आहे का? त्यावर काव्या नकार देते. त्यानंतर आता काव्या ही शिफ्ट झालेली असते. पार्थ थोडा वेळ काम करत बसतो आणि नंतर पार्थला काव्याची आठवण यायला लागते. पार्थ आपला सरळ उठतो आणि गेस्ट रूमजवळ जाऊन आता काव्या अभ्यास करत बसलेली असते, तिच्याकडे एकटक बघत असतो. तर काव्या आता पटकन बोलून जाते, देशमुख, टेबलावरची ती खाकी रंगाचं कवर असलेली वही द्या. त्याबरोबर आता पार्थ पटकन जातो, काव्याच्या हातात वही देतो आणि तिच्या टेबलाच्या मागे उभा असतो. काव्या नोटीस करते की मी पार्थचं नाव घेतलं आणि माझ्या हातात वही आली. काव्या वर बघते तर पार्थ असतो. पार्थ तिला विचारतो, करमत नाही आहे ना? तुम्हाला पण माझी आठवण येते, तुम्ही मिस करताय मला. काव्या म्हणत असते, तुम्ही कशाला आला तिथे, आणि काही मिस वगैरे करत नाही आहे मी तुम्हाला. एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय झाली ना की आपण आपोआप तिचं नाव घेतो. त्यावर पार्थ म्हणतो, म्हणजे तुम्हाला माझी सवय झाली आहे. काव्या म्हणते, अहो सवय कसलीही होऊ शकते. आता माझा मोबाईल माझ्या हातात 24 तास असतो, म्हणजे मला माझ्या मोबाईलची सुद्धा सवय आहे. मोबाईल इकडे तिकडे गेला की मला मोबाईलची सुद्धा आठवण येते. तर आता इकडे ते दोघंजणं बोलत असतात आणि इतक्यात त्या ठिकाणी मालिनी काकू नको त्यावेळी नको त्या ठिकाणी पोहोचलेल्या असतात आणि आता त्यांनी जे बघायला नको होतं ते सुद्धा त्या बघतात. म्हणजे पार्थ आणि काव्य किती चांगले एकमेकाबरोबर बोलत आहेत हे मालिनी काकू बघतात. आणि आत्ता मालिनी काकूंना काव्याचा इतका राग आलेला असतो की त्यांना असं वाटत असतं की आत्ता काव्याच्या समोर जावं आणि काव्याला 2 गालांवर पटकन मुस्काटात ठेवून द्यावे. कारण त्यांनी सांगितलेलं असतं पार्थपासून लांब राहा, पण काव्या लांब राहायचं सोडून गुलगुल गप्पा मारत बसलेली असते. तर इकडे आता पार्थ हा दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठतो आणि त्याला नेहमीप्रमाणे काव्याचा चेहरा काही दिसत नाही. पार्थ म्हणतो, चला आजची मॉर्निंग काही गुड झालेली नाही. मॉर्निंग पार्थ, मॉर्निंग, उठ चल बघूया. काव्या दिसली तर दिसली, कारण आता जर तिथे तिच्या रूम बाहेर गेलो जरी तरी रूमचा दरवाजा तर बंद असेल, या वेळेला ती झोपलीच असेल. तर आता मालिनी काकू या पार्थला कॉफी घेऊन आलेले असतात. कॉफी देतात आणि सांगतात, अरे आटप पटकन, चल तुला ऑफिसला जायला उशीर होईल. आणि हो, तुझी बायको आज घरी नाही आहे. हां, त्याबरोबर पार्थ म्हणतो, घरी नाही आहे म्हणजे? त्यावर मालिनी काकू सांगतात, अरे तिची मैत्रीण आहे ना अनिशा, ती तिच्याकडे गेली, सो तू काय आता तिच्या रूम बाहेर जाऊ नकोस, ती तुला मिळणार नाही आहे, तर डायरेक्ट जा, ऑलरेडी तुला लेट झाला आहे. त्याबरोबर पार्थ म्हणतो, हो हो आई, एकदम बरोबर बोललीस, टाटा बाय. आणि आता तो असं म्हणतच ते कॉफी टेबलावरती ठेवतो, बाथरूममध्ये जातो, फटाफट आवरतो, रेडी होतो आणि मालिनी काकूंना मी जातो एवढं सांगून निघतो. तासाभराच्या आत तर पार्थ घराच्या बाहेर पडलेला असतो. तर आता मालिनी काकू, अरे नाश्ता कर, पार्थला पाठवून सांगत असतात, पण पार्थ मी ऑफिसमध्ये काहीतरी खाईल एवढं बोलून निघतो. त्यानंतर आता मालिनी काकू काव्याकडे तिच्या खोलीत येतात आणि म्हणत असतात की माझ्या मुलाला भेटण्याची एक संधी सोडू नको. अगं फसवतेस तर फसवतेस, वरून त्याला रोज भेटतेस. आता तुला मी सिद्ध कर सांगितलं तर सिद्ध करायला जमणार नाही, म्हणून तू माझ्या मुलाशी गोड गोड बोलून त्यालाच जाळ्या तोडतेस, जेणेकरून उद्या जाऊन जरी आम्ही त्याला खरं सांगितलं तरी त्याचा आमच्यावर विश्वास पटणार नाहीच, बरोबर ना? त्यावर काव्या सांगत असते, मी असं काहीच करत नाही आहे आणि करणारही नाही. मी जर म्हटलं आहे ना की मी स्वतःला सिद्ध करेन म्हणून, तर मी स्वतःला सिद्ध करेन. वेळ द्या ना मला थोडासा, विश्वास ठेवा माझ्यावरती प्लीज. नाही भेटणार मी पार्थना, जमेल तितकं टाळण्याचा प्रयत्न करेन,
जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत. पण मी माझ्या मतावर ठाम आहे मालिनी काकू. माझ्याकडून कुठल्याही पद्धतीची चूक झालेली नाही आहे. लग्नाच्या आधी प्रत्येक मुलीचा काही ना काहीतरी पास्ट हा असू शकतोच. मुलीचाच काय, कोणाचा ना कोणाचा काही ना काहीतरी पास्ट हा असतोच. पार्थनं जरी पास्ट असता तरी मी तो एक्सेप्ट केला असता, कारण आमचं लग्नच त्या कंडिशनवर झालं आहे की आम्हाला एकमेकांना विचारण्याची, बोलण्याची संधीच मिळाली नाही. कदाचित जर त्या दिवशी हे सगळं घडलं नसतं तर पार्थऐवजी माझ्याशी त्याच मुलाचं लग्न झालं असतं. कारण आम्ही ठरवलं होतं आम्ही दोघं पण जेव्हा सक्सेसफुल होऊ तेव्हाच आमच्या घरात सगळं सांगू. पण नियतीने आमच्यासमोर तो पर्याय ठेवलाच नाही. त्यावर मालिनी काकू म्हणतात, म्हणून त्याचा बदला तू असा घेतेस माझ्या मुलाला त्रास देऊन, बरोबर ना? त्यावर काव्या म्हणत असते, काकू प्लीज, सांगितलं ना मी तुम्हाला. अहो आम्ही आता खूप पुढे आलो आहे, मूव ऑन झालो आहे आम्ही दोघं पण. आता मी रियालिटी जी काही आहे ती एक्सेप्ट केली आहे. प्लीज तुम्ही जा. त्याबरोबर मालिनी काकू, तुला जे बोलायचं आहे ना ते तू माझ्यासमोर पुरावे दे आणि मग बोल, एवढं बोलून निघून जातात. तर इथे पार्थ मात्र मनातून खूप खुश असतो, कारण काल संध्याकाळी काव्याने अभ्यास करताना तो तिथे नसतानासुद्धा त्याचं नाव घेतलेलं असतं. याचा अर्थ आता हळूहळू पार्थला असं वाटत असतं की चला, एका अर्थी काव्य गेस्ट रूममध्ये शिफ्ट झाल्या हे चांगलंच आहे. म्हणजे त्यांना माझी आठवण तरी येईल तिथे बसून बसून, कधीतरी माझ्या खोलीत स्वतःहून येतील. वा वा वा. हे परीक्षेचे जे काही आता त्यांच्या महिन्यात शेवटचे उरलेत ना, ते कसे छान अगदी आनंदात गेले पाहिजे. जनरली मुलांना परीक्षेच्या वेळी टेन्शन येतं. आता मला स्वतःचाच अनुभव आहे खरा, पण काव्याच्या बाबतीत असं घडू नये ह्याचमुळे ना मी त्यांच्यासाठी रोज आईस्क्रीम घेऊन जात जाईल. ऑफिसवरून जाताना आईस्क्रीम खाल्लं की मूड कसा एकदम चिल डाऊन होतो. बाबासुद्धा माझ्यासाठी असंच रोज येता येता ऑफिसवरून आईस्क्रीम घेऊन यायचे. वाह, काय जुने दिवस आठवले असा विचार करत आता पार्थला त्याचे कॉलेजचे दिवस आठवलेले असतात, जेव्हा तो आर्किटेक्ट करत असतो आणि लास्ट इयरला असतो. तर आता मालिनी काकू ह्या मात्र मनातल्या मनात म्हणत असतात की मला जे वाटतंय ते खोटं ठरू दे आणि काव्य जे म्हणते तेच खरं असू दे. काव्याचं आता बाहेर काहीच नसू दे आणि तिने माझ्यासमोर पुरावे आणून ही गोष्ट सिद्ध करू दे. पार्थचा आणि तिचा संसार सुखाचा होऊ दे. मी खोटी ठरू दे, माझं मत चुकीचं असू दे, मला काव्याची माफी मागावी लागली तरीही चालेल. तर आता इथे नंदिनी ही तिची कामं करत असते, आवरावर करत असते. इतक्यात त्या ठिकाणी जीवा पोहोचलेला असतो. आता जीवाच्या चेहऱ्यावरती हसू असतं. नंदिनीला वाटलं जीवाला फायनान्सर मिळाला. नंदिनी विचारते, काय हो तुम्ही एवढे आनंदात आणि खुश दिसताय, म्हणजे कामगिरी फत्ते झाली आहे वाटतं. काय झालं तुमच्या फायनान्सर आणि आजची मीटिंग कशी गेली तुमची? त्याबरोबर जीवा म्हणतो, माझ्या आनंदाचं कारण जर विचारत असशील तर ते नाही आहे, कारण मला फायनान्सर नाही मिळाला. नंदिनी म्हणते, फायनान्सर नाही मिळाला? त्यावर जीवा सांगतो, नाही, ॲक्च्युली काय झालं ना, त्या फायनान्सरला माझ्या प्रोजेक्टवरती इन्व्हेस्ट करावं एवढं ते प्रोजेक्ट व्हॅलिड वाटलं नाही, इतकं ते सक्सेसफुल होईल असं वाटलं नाही, त्यामुळे त्याने इन्व्हेस्ट करायला नाही म्हटलं. त्यावर आता नंदिनी गप्प बसते. तर जीवा म्हणतो, काय गं काय झालं, तू का गप्प बसलीस? त्यावर नंदिनी म्हणते, मी गप्प नाही बसले, मी तुम्हाला हेच सांगत होते की आता मागे बघू नका पुन्हा वळून. पुढे जायचं ठरवलं आहे ना तर पुढे जात राहा. एकाने नकार दिला म्हणून सगळेच देतील असं काही नसतं. पुढे तुम्हाला नक्की काहीतरी चांगला सोर्स मिळेल. शेवटी म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, पण मी आता पुन्हा माघार घेणारच नाही आहे, कारण माझी उमेद, माझी जिद्द माझ्याबरोबर राहते ना. त्यावर नंदिनी विचारते, म्हणजे? त्यावर जीवा सांगतो, अगं तू माझ्यासाठी माझी जिद्द तूच आहेस ना. तर दुसरीकडे आता काव्याला वाटत असतं की मी पार्थना सगळं खरं सांगू शकत नाही, मालिनी काकूंसमोर जीवाला आणू शकत नाही, करू तर करू काय? आणि आता तिला या सर्वामध्ये धर्माधिकारी गुरुजींचे जे काही शब्द असतात ते आठवलेले असतात. त्यांनी तिला सांगितलेलं असतं, परीक्षा होणार प्रत्येक नात्याची, यावेळेस चक्रव्यूहात नंदिनी नाही तर तू अडकणार आहेस काव्या. उत्तर मनात असेल, ओठावर येईल, पण तोंडातून बाहेर पडणार नाही. आणि जर तोंडात आलेलं उत्तर बाहेर पडलं तर सर्व घर तुटून जाईल, सर्व नाती कोलमडून पडतील, मुलगी, सून, बायको, सर्व नात्यांवरती प्रश्न उठवले जातील, चारित्र्यावरती चिखलफेक होईल. आणि हे सगळं आठवून
मात्र आता काव्याला खूप त्रास होत असतो, पण तिला कोणाला सांगताही येत नसतं आणि सहनही होत नसतं. काव्याची कंडिशन आता खूपच जास्त वाईट आणि विचित्र झालेली आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला परीक्षेचे दिवस जवळ येत चाललेले असतात, त्याचं टेन्शन, तर दुसरीकडे मालिनी काकूंनी हा जो काही गोंधळ घालून ठेवला आहे, मालिनी काकूंनी म्हणण्यापेक्षा त्यांच्या मैत्रिणीने म्हणजेच सुनीता काकूंनी हा जो काही गोंधळ घालून ठेवला आहे तो निस्तरण्याचं टेन्शन. आता काव्य ह्या सगळ्यामध्ये कसा मध्यमार्ग साधणार आणि कशी तारेवरची कसरत करून सगळं व्यवस्थित निभावून नेणार हे पाहणं आपल्यासाठी इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.